बऱ्याच माणसांच्या मनामध्ये असा एक प्रश्न असतो की या मर्ते माडवी लोकांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसे आहेत. मग या सगळ्यांच्या मध्ये लहान माणूस कोणता आणि मोठा माणूस कोणता? तर मी एका व्याख्यानाला गेलो होतो आणि व्याख्यान झाल्यावर मला विचारलं की सर मग आता लहान आणि मोठा कसा ठरवायचा, कोणता माणूस मोठा कोणता माणूस लहान? मी त्याला काही सांगितलं की मी कुठेतरी एक कथा वाचली होती. मी त्याला त्याचा संदर्भ दिला. मी म्हणलं इकडे एक तरुण एका दुसऱ्या त्याच्या मित्राकडे गेला आणि तो त्याच्या मित्राला काय म्हणाला की ठीक आहे ना, तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, पण मला एक प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे आहे का? तो म्हणला काय? या जगामध्ये लहान माणूस आणि मोठा माणूस कोणता? मग तो पैशाडी असेल किंवा कुठच्याही गोष्टीकडे कोणत्याही पातळीवर असेल. तो म्हणला ठीक आहे, हेच उत्तर तुला मी देतो. त्यांनी त्याला नेलं, हाताला धरलं आणि त्यांनी त्याला स्मशानभूमीत नेलं. आता स्मशानभूमीत नेल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी 4 चिता जळत होत्या. मग त्या 4 चितांमध्ये त्यांनी सांगितलं की ती जी चिता आहे ना कोपऱ्यातली, त्या कोपऱ्यातली चिता तो महिन्याला 10,000 रुपये कमवणारा माणूस आहे. त्याच्या अलीकडची जी चिता आहे ना, त्याचं निधन झालंय कालच, तो जो आहे ना तो महिना 10 लाख रुपये कमवणारा माणूस आहे. आणि त्याच्या अलीकडची जी चिता आहे ना तिसरी, तर तो महिन्याला 1 कोटी रुपये कमवणारा माणूस आहे. आणि इकडची शेवटची चिता जी आहे ना, तर तो महिन्याला 10 कोटी रुपये कमवणारा माणूस आहे. पण ह्या चौघांचंही काल निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर ह्या 4 चिता जळतायत. आता तुला सांगतो लहान मोठा कोण? जो महिन्यात 10,000 कमवतोय ना त्याची चिता पलीकडे आहे, आणि जो महिन्यात 10 कोटी रुपये कमवत होता ना त्याची चिता इथं आहे. आणि जे मधल्या 2 चिता आहेत ना की ते साधारणतः 1 लाख रुपये आणि 10 लाख रुपये कमवणारे आहेत. तर त्यांनी सांगितलं की हे बघ, या 4 चितांच्या भोवती तुला कोण दिसतंय? तुम्हाला कोणीच नाही. एकही माणूस त्यांच्या बाजूला दिसतोय का तुला? तर तो मला दिसत नाही. ते म्हणते हे बघ, आता ही सगळी माणसं ज्या वेळेला यांच्याकडे श्वास होता, ज्या वेळेला जिवंत होती, ती त्यांच्या प्रत्येक माणसासाठी खूप महत्वाची होती. मात्र जेव्हा त्यांनी या जमिनीला, या पृथ्वीला त्यागलं, त्यांनी श्वास अखेरचा घेतला, त्यांचं निधन झालं, आगडी दिला, सगळे आपापल्या कामाला निघून गेली. 10 कोटी रुपये कमवणाऱ्या माणसाच्या चितेपाशी पण कोणीच नाही, आणि 10,000 रुपये कमवणाऱ्या माणसाच्या चितेपाशी पण कोणीच नाही. आणि उद्या सकाळपर्यंत या सगळ्यांची चौघांची राख होणार आहे. तो म्हणाला की हे मानवी सत्य आहे. लहान मोठा जिवंत आहे तोपर्यंतच आपण ठरवत असतो. आपल्या मनाचे ते ग्रह असतात की ह्याच्याकडे पैसा खूप आहे म्हणून तो मोठा, ह्याच्याकडे तो काम चांगलं करतोय म्हणून तो मोठा, ह्याच्याकडे काहीच पैसा नाही म्हणून तो लहान, तो खूप गरीब आहे म्हणून तो लहान वगैरे. या सगळ्या गोष्टी आपण जिवंत आहे तोपर्यंत त्याची तुलना करत असतो. मात्र ज्या वेळेला माणूस जग सोडतो ना, त्यावेळेला लहान मोठं असं काहीच नसतं, सगळ्यांचीच शेवटी राख होते. मित्रांनो, खर तर आपण बऱ्याचदा द्वेषपूर्ण भावनेनं जगतो, बऱ्याच वेळेला आपण रागाच्या भावनेतनं जगतो, आपण ईर्ष्या करतो, आपण स्पर्धा करतो, आपण आपल्याला वाटतं की माझ्याकडे का संपत्ती नाही, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला वाटते की माझ्याकडे सुख का नाही. पण लक्षात घ्या की ह्या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही कमी आहे. त्यामुळं लहान मोठा असं काही करताच येणार नाही. ह्या जगामध्ये सगळ्यात सुखी माणूस तुम्हाला जर हुडकायला लागले तर कुणीच सापडणार नाही. कारण काय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितलं की ह्या जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे तर तुम्हाला कुणीच दिसणार नाही. हा, तुम्हाला भासवतील सगळेजण की मी सुखी आहे, मी सुखी आहे. मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये, मनामध्ये, डोक्यामध्ये प्रश्न आहेत, तो पूर्णपणे सुखी नाही. त्यामुळं तुम्ही असं नका गृहीत धरू की माझ्याकडं हे नाही त्याच्याकडं सगळं आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडं घर नसेल मात्र तुमच्याकडं तुम्हाला मुलं असतील, तुम्ही आईबाप असाल, एखाद्याकडे घर असेल, एखाद्याकडे गाडी असेल, एखाद्याकडे संपत्ती असेल, पण त्याला मुलं बाळ नसेल. म्हणजे ही जी कमी अधिक प्रमाणातली गोष्ट आहे ना ती प्रत्येकाच्या वाट्याला आहे. त्यामुळं लहान मोठा, श्रीमंत गरीब या सगळ्या गोष्टी जिवंत आहेत तोपर्यंत आहेत. मित्रांनो, एकदा का आपण स्मशानभूमीमध्ये गेलो ना तर या सगळ्या गोष्टी गळून पडलेल्या तुम्हाला दिसतील. धन्यवाद.